औरंगाबादेत ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला। महात्मा फुले समता परिषदेनं या मोर्चाचं आयोजन केलं होतं। माजी खासदार समीर भुजबळ यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। औरंगापुरा भागामध्ये असलेल्या महात्मा फुलेंच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली। अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असं आश्वासन दिलं आहे। त्यामुळे हा शेवटचा मोर्चा असल्याचं मोर्चेकऱ्यांनी सांगितलं। ओबीसी समाजाच्या संदर्भामधली जे काही मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही कलेक्टर ऑफिसला देतो, जेणेकरून ते जे आहे राज्य शासनापर्यंत पोहोचवतील। त्यासाठी आम्ही हे करत आहोत। कुठेही गडबड होणार नाही। कोरोनाचं काळ आहे हे आम्हाला माहिती आहे। त्या संदर्भामध्ये पण शिस्तबद्ध पद्धतीने जाण्याचा आम्ही प्रयत्न करू। आम्ही त्यांना विनंती करू। बरं, यापुढचे सगळे मोर्चे रद्द आहेत मग? हो, यापुढचे आम्ही सगळे मोर्चे आम्ही रद्द करतो। परंतु आमचे जे काही संघटनेचे लोक आहेत किंवा सर्व समाजाचे लोक आहेत ते मिळून जे आहेत त्या ठिकाणचे तहसीलदार किंवा कलेक्टरला जाऊन फक्त निवेदन देऊन येण्याचं काम करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।